नमस्कार शिक्षक बंधूंनो, 28 जून 2026 रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी 2023चा पेपर नंबर 2 जो 6वी ते 8वीसाठी आहे, यातील काही उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. पुढील उदाहरणे जरी काठिण्य पातळीची आहेत, अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पुढचं उदाहरण आहे 102 नंबरचं. 7च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नेहमी या ठिकाणी असा प्रश्न असतो. या ठिकाणी एकच सूत्र आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. 10च्या पटीतील संख्या असो, 19च्या पटीतील संख्या, 10 नैसर्गिक संख्या असो, 20 नैसर्गिक संख्या असो, उदाहरणं हीच आहेत. विषम संख्या असो, क्रमवार विषम संख्यांची किंवा क्रमवार समसंख्यांची असो बेरीज, सूत्र पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता 7च्या पटीतील म्हणल्यानंतर पहिली संख्या 7 अधिक पहिल्या 19 संख्या म्हणजे 19वी संख्या 7च्या पटीतील 19 सत्ते 133, 7 अधिक 133 भागिले 2 गुणिले 19 नैसर्गिक संख्या आहेत गुणिले 19. 7 आणि 33 140, 133 आणि 7 140 भागिले 2 70, 70ला गुणिले 19, 19 सत्ते 133 वर 0 13 30. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2 आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्यांची आहे? सहमूळ संख्या 187, 153 आपण विचारात घेतली तर 17ने 187ला भाग जातोय. 17 एके 17, एके 17 म्हणजे 17 गुणिले 11, 17 90 53 असे. म्हणजे ही 187, 153 मूळ संख्यांची जोडी नाही, कारण यांच्यामध्ये 1 शिवाय 17 सामायिक विभाजक आहे. 78 आणि 143 या ठिकाणी 13 गुणिले 7 संघ 78 आणि 13 एके 13, 13 एके 13, 13 गुणिले 11 ही सुद्धा समूळ संख्यांची सापेक्ष मूळ संख्यांची किंवा समूळ संख्यांची जोडी नाही. 1 शिवाय 13 हा सामायिक अवयव आहे. 75 आणि 78, 75 आणि 78ला 1 शिवाय दुसरी कोणतीही सामायिक संख्या नाही, सामायिक अवयव नाही. 75ला 5ने भाग जातोय, 28ला जात नाही, 28ला 2ने भाग जातोय, 75ला जात नाही. त्यामुळं सहमूळ संख्यांची जोडी 75 आणि 28 नंबर 3 अचूक पर्याय आहे. 152, 247 या ठिकाणी हा चक्रीय समलंब चौकोन आहे. चक्रीय समलंब चौकोन हा समद्विभुजच समलंब चौकोन असतो. या दोन भुजा एकरूपत असतात. चक्रीय चौकोनाचा या ठिकाणी एक कोन दुसऱ्याच्या 3 पट आहे. समद्विभुज समलंब चौकोनाच्या पायालगतचे कोन एकरूप असतात. हा x असेल तर हा x, हा 3x असेल तर हा 3x, आणि मग हा x आणि 3x किंवा हा x आणि 3x. समद्विभुज समलंब चौकोनाची ही सम्मुख भुजा समांतर आहे. ही छेदिका घेतली तर x आणि 3x यांची बेरीज 180 येते. x आणि 3x 4x बरोबर 180. 180ला भागिले 4, हे 4 पलीकडे जाऊन भागिले होणार आहे, आणि 180 भागिले 4, 4 16 उरले 2 4 25, x बरोबर 45 अंश. त्यामुळे याचा जो अचूक पर्याय आहे नंबर 4 45 अंश. ओके. 5 तास, पुढचा 105 नंबरचा प्रश्न आहे. 5 तास 20 मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे? 17.49, 17.4/9%, 22.2/9%, 22.5% आणि 18%. आता एक दिवस म्हणजे 24 तास. 24 तास म्हणजे 24 गुणिले 60, 24 गुणिले 60 म्हणजे 24 तासाची मिनटं, आणि 5 तास 20 मिनटं, 5 तास म्हणजे 300 मिनटं, आणि हे 20 मिनटं 320 मिनटं. ओके. 24ला 320 आपण म्हणतोय. 24ला 320 म्हणजे 24 गुणिले 60ला, 24 गुणिले 60ला 320, तर म्हणजे गुणिले 100ला किती टक्केवारी निघणार. या ठिकाणी आपण हे सोडवलं तर हे 0
गेले, हे शून्य गेले. 8 त्रिक 24 आणि 8 चोक 32, 8 0 0, 3 दोन्ही बेत्रिक 6 आणि 40ला 2 20, 20 गुणिले 10 राहिलं. 20 आहे 200 भागिले 3 त्रिक 9, 200 भागिले 9, 9ला 200 भागलं, 9 दुने 18, उरले 2, 20 झाले, 9 दुने 18, उरले 2, 9 भागतोय 2/9, 22.29% म्हणजे या ठिकाणी 5 तास 20 मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या 22.29% आहे. अचूक पर्याय नंबर 2. हे समजलं असेल. 5 तास 20 मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती? एका दिवसाच्या म्हणजे 60 गुणिले 24 म्हणजे 1440 म्हणा. 24 संग 44 असे 1440ला 320 तर गुणिले तर म्हणजे गुणिले 100ला किती? 200 भागिले 9 म्हणजे 22.9 2/9. x बरोबर वर्गमुळात 3, y बरोबर 3 6चे घनमूळ आणि z बरोबर 7चे चौथे मूळ. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? x हा झेडपेक्षा मोठा, झेड वायपेक्षा मोठा, x हा वायपेक्षा, वाय हा झेडपेक्षा, वाय हा एक्सपेक्षा, एक्स हा झेडपेक्षा. ओके. आणि तर झेड हा एक्सपेक्षा, एक्स हा वायपेक्षा मोठा. पाहूया. एक्स बरोबर वर्गमात 3 आहे म्हणजे वर्गमात चिन्ह काढून 3/1, 3चा 1/2. वाय बरोबर 6चे घनमूळ आहे म्हणजे 6चा 1/3. झेड बरोबर 7चे चौथेमूळ आहे 7चा 1/4. ओके. ही चिन्ह काढून इथं 2 आहे, 3 आहे, 4 आहे. 2 आणि 3 आणि 4 यांचा लसावी 12 आहे. ओके. बेसक्का 12, 3 चौक 12, 4 त्रिकोण 12. मग एक्सचा 12वा घात करायचा, साहजिकच 3चा 1/2चा 12वा घात. वायचा पण 12वा घात करायचा, साहजिकच 6चा 1/3चा 12वा. झेडचा पण 12वा घात करायचा आणि 7चा 1/4चा पण 12वा घात. पाहूया. पहा. एक्सचा 12वा घात 3चा 1/2चा 12वा, घाताचा घात घाताचा गुणाकार बेसक्क 12, 3चा 6वा म्हणजे 729. करून पहा. वायचा 12वा घात, याचा पण 12वा, 3 दुनी 6, 6चा इथं 3 दुनी 6, 3 चोक 12, 6चा चौथा म्हणजे 1296. झेडचा 12वा, 7चा 1/4 त्याचा 12वा, 4 त्रिकोण 12, 7चा तिसरा म्हणजे 343. या ठिकाणी सर्वात मोठी संख्या 1296 म्हणजे वाय मोठी, त्यानंतर एक्स आहे 729, त्यानंतर सर्वात लहान 343 म्हणजे वाय हा एक्स पेक्षा मोठा, एक्स हा झेडपेक्षा म्हणजे वाय एक्स झेड मोठे चिन्ह आहे. वाय एक्स झेड अचूक पर्याय नंबर 3 आहे. ओके. पुढला प्रश्न आहे बाजूच्या आकृतीत चौरसात आंतरलिखित वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. आता या ठिकाणी हे पर्याय दिलेत. आपल्याला लक्षात आला असेल की चौरस हा मोठा आहे, चौरसाच्या क्षेत्रफळातून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं म्हणजे रेखांकित भागाचे मिळणार चौरसाचं क्षेत्रफळ. आता या ठिकाणी ह्या आंतरलिखित वर्तुळाची त्रिज्या 10 आहे आणि म्हणजे व्यास 10 10 20, हे व्यास म्हणजेच चौरसाची बाजू आहे 20, म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग 20चा वर्ग 400 वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग, पायची किंमत 22/7 न घालता 3.14 केली का तर 10 आर वर्ग आहे, त्रिज्या 10चा वर्ग म्हणजे 100 आलेले आहे. पाय आर वर्ग 3.14, 22/7 म्हणजे 2.6पर्यंत 7 22ला बघून 3.14 येते. आर वर्ग म्हणजे 10चा वर्ग, 10चा वर्ग 100 गुणिले 3.14, दशांश चिन्ह जाऊन 314. 400 वजा 314 86 चौसेमी. अचूक पर्याय नंबर 4. अशा पद्धतीची उदाहरणं सोडवत असताना जर अर्धवर्तुळ असतं तर 3/7 गुणिले आर वर्ग हे पूर्ण वर्तुळ आहे. म्हणजे अर्धवर्तुळ असेल, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर 3/7 गुणिले आर वर्ग, आणि पूर्ण वर्तुळ येतं त्यामुळे इथं आपण 6/7 करूया. ओके. 6/7 आर वर्ग म्हणजे 10 10 100, 100 गुणिले 6 600 भागिले 7 आणि 600ला 7 भागलं तर 7 8 56 उरले 4, 40 झाले. 7 5 35 पुन्हा उरले 5, 7 5 35 85. आता पुढची दशांश चिन्हाच्या पुढची संख्या 5
किंवा 5पेक्षा जास्त असेल तर पाठीमागचा अंक 1 वाढवायचा, 85.85 86 होणार. हाही शॉर्टकट आहे या ठिकाणी उत्तरासाठी आणि हे सूत्र आहे, त्यामुळे 85.85 म्हणजे 86. ओके. त्यानंतर 24 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? आता 24 सेमी परिमिती आहे चौरसाची, म्हणजे या ठिकाणी चौरसाची बाजू चारी बाजू समान, चौघांची बेरीज 24 सेमी म्हणजे एक बाजू 24/4 6 सेमी. कर्ण कसा काढायचा? तर बाजू गुणले वर्गमात 2, बाजू 6 मिळाली वर्गमात 2, 6 वर्गमात 2 सेमी. अचूक पर्याय नंबर 1 सेमी. ओके. अशा पद्धतीनं 6 मीटर व 4 मीटर उंचीचे खांब एकमेकापासून 25 मीटर अंतरावर आहेत. प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्याच्या पायाशी जोडणाऱ्या रेषांच्या छेदनबिंदूची उंची किती? हे पहा, 6 मीटर उंचीचा एक खांब आहे, दुसरा 4 मीटर उंचीचा खांब आहे. इथं म्हणले प्रत्येक खांबाचे वरचे टोक म्हणजे ए बी या खांबाचे ए टोक सीला जोडायचं, पायाशी जोडणार आहे म्हणले, आणि सी डीचं डी टोक बीला जोडायचं आहे. त्यामुळं ए सी आणि बी डी यांचा छेदनबिंदू ए आहे, ही उंची काढायची आहे एच. तर सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे. ए बी सी समरूप त्रिकोण आहेत, डी सी बी समरूप त्रिकोण आहेत. त्याच पद्धतीनं हा सुद्धा हा जो चौकोन आहे बी ई एफ बी समरूप त्रिकोण आहे, ई एफ सी समरूप त्रिकोण आहे. समरूप त्रिकोणाचा वापर करून संगत भुजा प्रमाणात असतात. जास्त लेंदी होईल अशा प्रश्नासाठी उंची काढण्यासाठी सूत्र अतिशय महत्त्वाचं. एच बरोबर हे पहिल्याची उंची खांबाची 7 H1, सी डी दुसऱ्या खांबाची उंची H2 4. त्यामुळे एच बरोबर ही जी उंची काढायची आहे छेदनबिंदूची एच बरोबर ती एच मानली आपण, H1 गुणिले H2 भागिले H1 अधिक H2. 6 गुणिले 4 H1 6 H2 4, 6 गुणिले 4 भागिले 6 अधिक 4, 6 चोक 24 भागिले 6 4 10, 24/10 म्हणजेच 2.4. अचूक पर्याय 2.4 आहेत, नंबर 3. ओके. अशा पद्धतीनं साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपयाचे कर्ज घेतले. साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपयाचे कर्ज घेतले. नोटबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5ने आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा 0.5ने कमी केला. 2 वेळा 0.5 कमी केला. तर 3 वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती रुपये परत जमा करावे लागले बँकेकडं? पर्याय आहेत. यासाठी आपण सरळ व्याजाच्या पद्धतीनं म्हटलेलं आहे, सरळ व्याजाच्या पद्धतीनं. त्यामुळे 3 वर्षाचं स्वतंत्र काढूया. पहिल्या वर्षीसाठी पी बरोबर 60,000 आर 11% आणि 1 वर्षासाठी काढायचे. त्यामुळे 60,000 गुणिले 11 गुणिले 1/1000, ह्या 2 शून्य गेल्या 600, 2 शून्य गेल्यामुळं 6000 राहिले. या 2 शून्य गेल्यामुळं 11 गुणिले 600 6,600 रुपये हे पहिल्या वर्षाचं. दुसऱ्या वर्षी 0.5 व्याज कमी केले म्हणजे 11चं 10.5 झालं. 60,000 गुणिले 10.5 गुणिले 1 म्हणजे हे दुसरं वर्ष. आता 1 वर्ष करायचे म्हणून 1 आले भागिले 100. हे 2 शून्य इथल्या गेल्या 600 गुणिले 10.5. आता 600 गुणिले 10.5 हे दशांशचिन्ह काढून टाकण्यासाठी 600वरचं पण 1 शून्य गेले, 60 गुणिले 105. त्यामुळं 6×5 हे शून्य दिले, 60वरचे शून्य दिले. 6 ने 105ला 6×5 30ला शून्य ह्याच्या 3, 10 60 आणि 3 63, 6,300. पहिल्या वर्षाचं 6,600, दुसऱ्या वर्षाचं 6,300. पुन्हा 10.5 मधनं 0.5 वजा करावं लागणार आहे. तिसऱ्या वर्षी 10% व्याज. 60,000 गुणिले 10 गुणिले 1/100 हे 2 शून्य गेल्या. 600 गुणिले 10 6,000. 3 वर्षाचं व्याज. पहिल्या वर्षाचं 6,600, दुसऱ्या वर्षाचं 6,300, तिसऱ्या वर्षाचं 600, 18 आणि 7×3 9, 18,900. म्हणजे साहिलला द्यावी लागलेली रक्कम 60,000 मुद्दल आणि 18,900 हे 3 वर्षाचे व्याज. 60,000 अधिक 18,900 78,900 रुपये द्यावे लागले. 78,900 पर्याय नंबर 2 आहे. ओके.
त्यानंतर 8 सेमी पाया असणाऱ्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 0.18 आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? पर्याय दिलेत. 8 सेमी पाया असणाऱ्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 0.18 मीटर आहे. आता परिमिती 0.18 मीटर म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. समद्विभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. त्यामध्ये त्यांनी पाया दिला आहे 8, पाया वजा केला आपण परिमितीतनं. 0.18 मीटर म्हणजे 18 सेमी. सेंटीमीटरमध्ये आपण केलं, उत्तर सेंटीमीटरमध्ये आहेत. या ठिकाणी मीटरचं आपण सेंटीमीटर केलं. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 0.18 मीटर म्हणजे 18 सेंटीमीटर. 18तनं पाया वजा केला 8, 10 आलं. 10 म्हणजे काय? समद्विभुज त्रिकोणाच्या या दोन बाजू 5 5 झाल्या, त्यामुळं 5 5 आणि 8 अशी परिस्थिती झाली. समद्विभुज त्रिकोणामध्ये पायावर टाकलेला लंब पायास दुभागतो. पाया BC 8 होता, तो 4 4 झाला. आता या ठिकाणी या ठिकाणी आपण इथं नाव दिलं, समजा M म्हटलं, AMB हा काटकोन त्रिकोण आहे. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण 5 आहे, पाया 4 आहे, उंची साहजिकच 3 आहे, कारण 3 4 5 पायथागोरसचे त्रिकूट आहे. ओके, 3 4 5, त्यामुळं उंची 4 आहे. त्यामुळे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया 8 आहे, उंची ही 3 आहे. 2 8ला भागलं, 2 एके 2 चौक 8 आणि 4 चौकून 12 चौसेमी क्षेत्रफळ आलं त्या त्रिकोणाचं. अचूक पर्याय नंबर 2, 12 चौसेमी. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पाठीमागचे व्हिडिओ, पुढे येणारे व्हिडिओ आपल्यासमोर येतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. 28 जून रोजी होणारी परीक्षा अत्यंत सोपी जावी. गणित विषय अवघड असतो, गणितामुळे मार्क्स कमी पडतात. चांगले गुण मिळावेत आणि तुम्ही पोर्टलमार्फत तुमची निवड व्हावी, हा एकमेव उद्देश व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेमध्ये तयार करण्यामध्ये आहे. जे व्हिडिओ पाहता ज्यांना लाभ होतो त्यांनी जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करावं. धन्यवाद. आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करावा.